शहरात नगरपालिकेने 15 दिवसांपूर्वी राबवलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता गरीब कष्टकऱ्यांना बसू लागला आहे. या मोहिमेत नियमानुसार असलेल्या गटाई कामगारांचे स्टॉल देखील हटवण्यात आल्याने चर्मकार समाजातील कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या अन्यायाविरोधात आज राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालत निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण व सामाजिक न्याय विभागामार्फत हे स्टॉल अधिकृतपणे गटाई कामगारांना उपजीविकेसाठी देण्यात आले होते. गेल्या 25 वर्षांपासून ही कुटुंबे याच ठिकाणी प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होती. मात्र प्रशासनाने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ही कारवाई केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. एकमत डिजिटलकरिता सुशील गायकवाड, पूर्णा. आज आमच्या राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे व चर्मकार बांधवातर्फे नगरपालिकेला निवेदन देण्यात आलेलं आहे. गेल्या 25 वर्षापासून कोंडवाडा या ठिकाणी आपली उपजीविका भागवत होते. ते नगरपालिकेच्या आदेशानुसार तिथले स्टॉल, महाराष्ट्र शासनाने दिलेले स्टॉल ते उठवण्यात आलेले आहेत. जे नगरपालिकेने आदेश दिला होता त्या आदेशाची एक प्रत मी ह्याच्यासोबत लावलेली आहे. परंतु त्या आदेशामध्ये पुष्कळसुद्धा ठिकाणाचा उल्लेख होता, परंतु कोंडवाडा या ठिकाणाचा उल्लेख नव्हता. तरीसुद्धा नगरपालिकावाल्यांनी ते स्टॉल उचललेले आहे. त्यामुळे उपासमारीची वेळ चर्मकार समाजावर आलेली आहे. त्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की आमच्या उपजीविकेसाठी जागेची उपलब्धता करून द्यावी, त्याच ठिकाणी अशी आमची विनंती आहे. पुढची भूमिका काय असणार आहे आपल्या संघटनेमार्फत? पुढची भूमिका ही असेल, काही दिवसानंतर यांना जी आज विनंती केलेली आहे ती विनंती मान्य झाली तर ठीक आहे, नाहीतर कलेक्टर ऑफिस, समाज कल्याण तसेच समाज मंत्री यांनासुद्धा हे ईमेल केला जाईल व त्यांच्यानंतरसुद्धा जर नाही झाल्या तर उपोषणाला आम्ही बसण्यासाठी तयार आहोत. मी लिंबाजी गायकवाड, पूर्णा येथील रहिवासी असून जातीने चर्मकार असून माझा व्यवसाय हा पूर्णा ठिकाणी नगरपालिकेच्या मोकळ्या जागेवरचे शासनाने दिलेले स्टॉल जे होते त्याच स्टॉलमधून मी माझा उदरनिर्वाह चालित होतो. परंतु काही दिवसापूर्वी हे स्टॉल उचलण्यात आलेले असून याच्यामध्ये मी एकदम रस्त्यावर आलेला आहे. करिता माझ्या जीवनाचा व माझ्या कुटुंबाचा एक प्रश्न निर्माण झालेला असून मला कुठल्याही प्रकारे आधार नसल्या कारणामुळे मी आज व्यवसायापासून बेघर झालेला आहे. करिता माझ्या कुटुंबात उपासमारीची वेळ आलेली आहे. करिता यापुढे शासनाने याच्यावर कोणत्याही एक विचार करून मला पुन्हा या ठिकाणी व्यवसाय करता बसवण्यात यावी ही माझी विनंती आहे. Thanks for watching Ekmat Digital.